छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या घरासमोर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सिल्लोडमधील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। जलील यांच्या शिरसाटांवरील आरोपांनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। थोड्याच वेळात जलील यांच्या घरासमोर आंदोलन होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर वेगवेगळ्या संघटनांकडून आता इम्तियाज जलील यांच्या घरासमोर निदर्शने किंवा निवेदन देण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील काही भाजप कार्यकर्ते इम्तियाज जलील यांना निवेदन देण्याच्या नावाखाली त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची किंवा घरासमोर राडा करण्याची शक्यता वाढलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती आपण बघताय की इम्तियाज जलील यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या घराकडे येणारे जे काही प्रमुख 4 रस्ते आहेत त्या 4 रस्त्यावरती सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे। जे काही कार्यकर्ते येत आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्याची तपासणी आणि चौकशी सुद्धा केली जाते। मात्र आता हे सिल्लोड तालुक्यातले कार्यकर्ते येत आहेत ते नेमकं कुठपर्यंत येत आहेत, त्यांना पोलीस ताब्यात घेतात का किंवा ते इम्तियाज जलील यांच्या घरासमोर ती निदर्शने करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।